नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर ह्या गाजराला मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं आणि मग त्याचे साल काढले आणि मग खिसला। तर हे खिसलेले गाजर हे आपल्यापुढे तयार आहेत। त्याच्यापासून आपण हलवा बनवणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। कढईत आपण अगोदर तूप घालणार आहोत आणि तुपामध्ये ह्या गाजराचा आपण किस केलेला आहे त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत। किसलेला गाजर आपण त्याच्यामध्ये घालून परतून घेणार आहोत तुपामध्ये। गाजर दिसताना आपल्याला खूप सारं दिसतं, पण थोडं शिजल्यानंतर ते कमी होतं आकाराने आणि कलर पण चेंज होतो गाजराचा शिजल्यानंतर। आता हा पिंक थोडासा दिसतो आपल्याला, शिजल्यानंतर थोडा ऑरेंज ऑरेंज होतो। तर आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊयात। हे बघा, गाजराला आपण असं परतून घेणार। बघा, जिकडे जिकडे तूप लागले तिकडे तिकडे कलर चेंज होतोय। बघा, इकडे असा जिथे जिथे हीट लागले गरम झाले ते कलर चेंज व्हायला सुरुवात होते। तर आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तुपामध्ये। हे बघा, आता ह्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपण तुपामध्ये पूर्णपणे। तर आपण ह्याला काय करणार, पाणी नाही घालणार आहे आपण लगेच। आता याला असंच ठेवून येणे 5 मिनिटं ठेवून देणार, झाकण घालून 5 मिनिटं झाकण घालायचं आणि ठेवून द्यायचं एक 5 मिनिटं फक्त। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूयात। याला पाणी नाही सुटलेलं बघा। मी म्हटलं याला पाणी सुटलं तर ते पाणी आटून जाईल, पण नाही पाणी सुटलेलं हे बघा। आणि मस्त मऊ पडलाय, वाफ दिल्यामुळे तो जागेवरच मऊ झालाय। तर एवढा शिजवायची एवढी आवश्यकता लागणार नाही आपल्याला, मस्त मऊ झाले बघा। आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। हे बघा, आपण साखर टाकलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि ही वेलची पावडर आहे, ही याच्यामध्ये मी इलायची जी आहे सोलून ती कुटून घेतली होती खलबत्त्यामध्ये। आता आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा, साखर घातल्यानंतर त्याला पाणी सुटले बघा। पहिला आपला जो हलवा होता पूर्ण कोरडा होता। हे बघा, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये। हे बघा, आता ह्याला पाणी सुटायला सुरुवात झाली। हे पाणी आपल्याला आटवायचं आहे पुन्हा। आणि हे बघा, आता आपला गाजर जो आहे पूर्ण मऊ झालेला आहे, पूर्ण शिजलेलाच आहे, थोडक्यात जमा झालाय तो। जर काहींना जर दूध नसेल आवडत तर ते अशा प्रकारे शिजू शकतात, झाकण घालून हे पाणी आटेपर्यंत। आणि ज्यांना दूध आवडतं त्यांनी दूध घालू शकता। मी आता दूध घालणार आहे, पण ज्यांना दूध नाही आवडत, काही बऱ्याच लोकांना दूध नाही आवडत, तर ते असंच हे पाणी जे आहे ते झाकण घालून आटू शकतात आणि तो तसा हलवा खाऊ शकतात ते लोक। हे काजू आणि बदाम आहे, त्याच्यात काप केलेले आहेत मी। तुम्ही याच्यामध्ये अक्रोड, अजून चारोळ्या, अजून काही मनुके तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता। मी फक्त हे काजू आणि बदामच घेतलेले आहेत। तर त्याचे पीस आपण याच्यामध्ये घालणार आहोत, तुकडे केलेले। आता त्याच्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे। थोडीशी जायफळ मी याच्यामध्ये किसून घालणार आहे। जायफळने काय ना अजून टेस्ट वाढते। गोडाचा जो पदार्थ तुम्ही बनवसाल ना, खीर वगैरे, तर त्यात जायफळ टाकत जा, टेस्ट वाढते अजून। आता आपण काय करणार आहोत, पुन्हा सगळं असं मिक्स करून घेणार आहोत दूध घातल्यामुळे आणि साखरेचं अगोदरचं पाणी। तर हे पाणी सगळं आपण आटवेपर्यंत झाकण घालून शिजून घेणार आहोत पुन्हा। हे बघा, त्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। तर तुम्हाला आहे ना ह्या गाजराचा जो मेन कलर होता आपला, जो लाल कलर, तो जर हवा असेल ना त्याच्यामध्ये दूध नका घालू, फक्त बिना दूध घालताच, म्हणजे जे पाणी आहे गाजराचं त्याच्यावरच शिजवा, तो मेन कलर आहे तो राहील। तर ह्याच्यामुळे काय होतं ना, दूध घातल्यामुळे कलर त्याचा चेंज होतो, मूळ कलर राहत नाही गाजराचा। दूध नाही घातलं तर गाजराचा जो मेन कलर आहे ना तो तसाच राहतो आणि गाजर अजून छान दिसतं। हे बघा, आपला गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे। याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवा। अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। तेवढं सबस्क्राईब करा आणि हा पटापट गरमागरम गाजराचा हलवा खाऊन घ्या। चला तर मग, स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा। चला, टाटा, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू।